श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार या दिवशी गुरुप्रतिपदा आहे. तर या दिवशी गुरुचरित्रातील या ग्रंथातील 2 अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि आजच्या दिवशी 6 नैवेद्य कोणत्या देवांसाठी आणि त्या नैवेद्यामध्ये कोणता महत्त्वाचे 2 पदार्थ आहे तेही आज आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मग नंतर सगळं सविस्तर आपण यामध्ये माहिती बघणार आहोत. तर भगवान नरसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण केलं व 50 वर्ष श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव करून एक महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवला. या काळापासूनच परकीय सत्तांचा ऱ्हास व हिंदू राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार 150 वर्ष कार्यरत होता. त्या कार्याची झलक आपल्याला वेदा इतकेच महत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघायला मिळते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पहिल्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी श्रीशैल्यगमन केले व गुरुरूपाने कार्य चालू ठेवले. या दिवशी महाराजांचे श्रीशैल्यगमनाचा उत्सव साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देवपूजा करून घ्यावी. जर तुमच्याकडे नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती आजच्या दिवशी तुम्ही छान असा अभिषेक करू शकता. किंवा फोटो असेल तर आपण फोटोला अभिषेक करत नाही, एखादा थोडासा कपडा ओला करून आपण तो स्वच्छ पुसून घेतो आणि त्याची पूजा केली जाते. किंवा मग तुम्ही दत्त महाराजांची, स्वामी महाराजांच्या मूर्तीवरही आजच्या दिवशी छान सुंदर अभिषेक करू शकता. तर पूजा अभिषेक झाल्याच्या नंतर आजच्या दिवशी ज्यांना शक्य होईल त्यांनी कमीत कमी स्वामी महाराजांचा 11 माळ जप करावा. किंवा कमीत कमी नसेल वेळ तर 1 माळ तरी आजच्या दिवशी स्वामी महाराजांचा जप करावा. त्यानंतर बरोबर 10:30च्या आरतीला, आता ज्यांना शक्य होईल त्यांनी 10:30च्या आरतीच्या वेळेस बरोबर नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य आपल्याला 6 नैवेद्य बनवायचे आहे. तर नैवेद्य कोणकोणत्या देवांसाठी बनवायचे तेही आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला पूजा वगैरे झाल्याच्या नंतर 10:30 वाजेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 51 व 52 असे 2 अध्यायाचं आपल्याला घरात पठण करायचं आहे. आता सगळ्यांनाही सामूहिक सेवा केली तरीही चालतं. सामूहिक सेवेमध्ये भरपूर ताकद असते आणि एकाने पठण केलं, दुसऱ्याने श्रवण केलं तर त्याचं पुण्य सगळ्यांचं मिळून सगळ्यांना एकत्र हे मिळत असतं. तर एकाने पठण केलं आणि दुसऱ्यांनी श्रवण केलं तरीही चालतं, की असं काही नाही की प्रत्येकाने हा सेपरेट अध्याय वाचावा. तर एकाने वाचलं, बाकीच्यांनी श्रवण केलं तरीही चालेल. किंवा मग तुमच्याकडे जर वाचणं पॉसिबल नसेल, वेळ नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी श्रवण जरी केलं तरीही चालेल. ज्यांना वेळ जशी असेल त्यानुसार तुम्ही या आजच्या दिवशी या अध्यायाचं पठण करावं. परंतु साधारण सकाळपासून ते सायंकाळी 4 वाजेच्या आतच आपल्याला या 2 ग्रंथांचं, या 2 अध्यायाचं पठण करायचं आहे. अध्याय 51 आणि 52. आणि विशेष म्हणजे दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला ग्रंथामध्ये जे काही अध्याय आहे त्या अध्यायाचं पठण करायचं नाही. कारण 12 ते 12:30 याच्यात दत्त महाराज भिक्षा मागायची ही वेळ आहे. त्यामुळे या वेळामध्ये आपल्याला ग्रंथाचं अध्यायाचं पठण करायचं नाही. तर त्यावेळेमध्ये तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल. तर नैवेद्यामध्ये आपल्याला साधा आणि सोपा जो घरात जमेल
तसं आपण नैवेद्य दाखवायचं. असं काही नाही की महाराजांना की 5 पक्वान्नच पाहिजे. आपल्याला जेवढं पॉसिबल होईल ना, साधं तुम्ही वरण भात, साखर किंवा दूध पोळी जे काही असेल शक्य त्याने आपण आपल्या सेवेने आणि मनाने जी काही सेवा करतो, अंतःकरणाने आपण सेवा करतो, ती देव स्वीकार करत असतो. परंतु काही गोष्टी अशा असतात की देवांना ज्या प्रिय आहे ना, तर त्या आपण दिल्या ना, तर आपलंही मन एक कुठेतरी जसं आपण म्हणतो ना की लहान बाळाला एखादी गोष्ट आवडली आणि आपण ती दिली तर त्या बाळाला कितीतरी आनंद होतो. तसंच आपणही या गोष्टी करायला हरकत असेल आणि कमी बजेटमध्ये जर ह्या गोष्टी होत असेल तर नक्की कराव्या. तर आजच्या दिवशी अशीच एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या मार्केटमध्ये भाजीमध्ये मिळणारी घेवड्याची शेंग, ज्याला की आपण वालाच्या शेंगाही म्हणतो. तर या वालाच्या शेंगाची आजच्या दिवशी आपल्याला भाजी बनवायची आहे. साधं तुम्ही वरण भात आणि वालाच्या शेंगाची भाजी, ज्याला की घेवड्याच्या शेंगा असंही म्हटलं जातं. तर याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा किंवा तुम्ही चपाती आणि वालाच्या शेंगाचा नैवेद्य असाही दाखवला तरीही महाराज हा आपला प्रसाद हा स्वीकार करत असता, नैवेद्य हा स्वीकार करत असता. परंतु जो काही आपण नैवेद्य ठेवतो त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून असावं. जोपर्यंत आपण नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत कोणताही नैवेद्य हा स्वीकार केला जात नाही किंवा ग्रहण केलं जात नाही असं म्हटलं जातं. म्हणून मग तुळशीपत्र हे त्या नैवेद्यामध्ये ठेवावं. आता नैवेद्य ठेवल्याच्या नंतर हे झालं आणि त्यात अजून एक पदार्थ म्हणजे महाराजांच्या आवडीचा म्हणजे जे की आपण बेसन पिठाचे लाडू, ज्यांना शक्य असेल त्यांनी ठेवा, नसेल शक्य तरीही चालतं, काहीही हरकत नाही. एक आपण नैवेद्य ठेवलेला आहे. जर तुम्ही 2 लाडू जर ठेवणार असाल तर तो सकाळी पूजा झाली की लगेच ठेवून द्या एका डब्यामध्ये. दिवसभर तो झाकून ठेवा, त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो प्रसाद हा घरातल्या व्यक्तींनी ग्रहण करावा. असे हे 2 पदार्थ आपल्या नैवेद्यामध्ये असावे. एक घेवड्याची शेंग आणि दुसरं म्हणजे बेसन पिठाचे लाडू. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याप्रमाणे ठेवावे. आणि घेवड्याची शेंग कमीत कमी नसेल लाडू तर घेवड्याची शेंग तरी जरूर असावी. आता नैवेद्य आपल्याला सर्वात पहिले आपण ग्रंथामधल्या अध्यायाचं पठण करणार आहोत. त्यानंतर आपल्याला आपल्या वेळेनुसार आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त 4च्या अगोदर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला जो काही नैवेद्य आपण बनवलेला आहे तो नैवेद्य ठेवून त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर आरती केल्यानंतर जी आपण जशी सेवा करतो रेग्युलर, स्वामी महाराजांची आरती, परत सोमवार येणार आहे तर महादेवाचीही आरती करू शकता. तर अशा आपल्याला आरत्या करायच्या आहे. नंतर जय जयकार व प्रार्थना करायची, मंत्रपुष्पांजलीही म्हणायची आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहे. तर नैवेद्य हे 6 बनवायचे आहे. तर ते नैवेद्य कुणासाठी, तर सगळ्यात पहिला हा कुलदेवीसाठी नैवेद्य, दुसरा नारायण देवासाठी, तिसरा नैवेद्य हा दत्त महाराजांसाठी, चौथा नैवेद्य हा नरसिंह सरस्वती महाराजांसाठी, 5वा नैवेद्य हा स्वामी महाराजांसाठी आणि 6वा नैवेद्य हा भगवती गायत्री मातेसाठी आपल्याला हा नैवेद्य करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी नैवेद्यामध्ये फळे, विडा आणि दक्षिणाही ठेवू शकता. तर नरसिंह सरस्वती महाराजांना आवडीचे फुलं जे आहे तर ती फुलं म्हणजे तुळशी, पारिजात, बकुळा, केवडा, गुलाब यासारखे तुम्ही अजूनही जेवढी सेवा आपण करतो ना मनापासून तेवढी ती कमीच होते आपल्याकडून. आणि जेवढी सेवा तुम्ही कराल मनाने अंतःकरणाने करत असाल तर ती स्वामींना रुजू जर केली ना तर स्वामी ती नक्कीच आपली सेवा ही स्वीकार करते. पाकळीतली जसं आपण म्हणतो ना, एक फुलामधली आपण एक पाकळी जरी स्वामींना अर्पण केली तर ते अख्खं फूल स्वामींना अर्पण केल्यासारखं होतं आणि ते महाराज हे एक पाकळीही स्वीकार करते. अशा प्रकारे ही आजची सेवा ही स्वामींच्या चरणी, नरसिंह महाराजांच्या चरणी अर्पण करावी. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.